एक महत्त्वाची बातमी, साई प्रसादालयातील मोफत भोजनासाठी आता टोकन लागणार आहे। टोकन असल्याशिवाय प्रसादालयात प्रवेश मिळणार नाहीये। गुन्हेगारी आणि नशेखोरांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। साई संस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, काय अधिक माहिती या निर्णयाबद्दल? हेमाली, साईबाबा संस्थांचं जे प्रसादालय चालवतो, या प्रसादालयामध्ये या अशा खंडातील सर्वात मोठं प्रसादालय म्हणून याकडे बघितलं जातं आणि देश विदेशातून आलेले भाविक आहेत ते या ठिकाणी भोजनासाठी जातात। साई दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी भोजन घेतात। म्हणजे सरासरी जर बघितलं तर दिवसाकाठी 50,000 जे भाविक आहेत ते या ठिकाणी जेवण करतात आणि एकाच वेळी 5,000 भाविकांना आसनाची व्यवस्था अशी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। भोजन जे आहे ते अतिशय स्वादिष्ट असतं। मात्र त्याचबरोबरीने मध्यंतरीच्या काळामध्ये जर बघितलं अलीकडे तर काही नशेखोर असतील, अंमली पदार्थाचं सेवन करणारे असतील, तेही या ठिकाणी मोफत भोजन मिळत असताना त्यावर कुठलेही निर्बंध नसल्यामुळं ते या ठिकाणी प्रवेश करतात आणि ज्या ठिकाणी भाविक बसलेले असतात त्याच रांगेमध्ये हे बसतात आणि भाविकांशी हुज्जत घालण्याचे प्रकार जे आहे ते वारंवार वाढत आहेत। या सगळ्यांना आळा घालण्यासाठी साईबाबा संस्थांनी जे आहे ते हा अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे की साईबाबांचं दर्शन झाल्यानंतर बाहेर पडतात ज्या ठिकाणी बुंदीचा प्रसाद मिळतो आणि उदी मिळते त्याच ठिकाणी आता भाविकांना एक टोकन दिलं जाणार आहे आणि ते टोकन घेतल्यानंतर भाविक जेव्हा भोजनालयात जातील त्यावेळेस त्यांना ते टोकन दाखवल्यावर आतमध्ये प्रवेश मिळणार आहे मोफत भोजनासाठी। त्याच पद्धतीनं ज्या भाविकांना आधी भोजन घ्यायचं आहे आणि त्यानंतर दर्शन करायचं आहे त्यांच्यासाठी देखील तिथं अशी व्यवस्था करण्यात आली। म्हणजे शिर्डीला ज्यावेळी मोठ्या मोठ्या पालख्या येतात, सहली येतात, त्या आधी भोजनाच्या ठिकाणी जातात। बऱ्याच वेळा लहान मुलं असतात। या सर्वांची काळजी घेत साईबाबा संस्थांनी मोफत टोकन देण्याची व्यवस्था जी आहे ती प्रसादालयाच्या त्या ठिकाणी देखील करण्यात आली आहे। त्याच पद्धतीनं साईबाबांचं दोन्ही रुग्णालय असतील किंवा धर्मशाळा आहेत, निवास व्यवस्था आहे, या ठिकाणी देखील ज्या पद्धतीनं एखादा भाविक रूम घेईल त्याच वेळेस त्याला ते टोकन दिलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर आलेला भाविक जो आहे तो उपाशी राहणार नाही याची काळजी, याची दक्षता जी आहे ती साईबाबा संस्थांच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। शिर्डीकरांकडून याचं स्वागत केलं जात आहे। मात्र एकंदरीत जर बघितलं तर हा निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी मागे डॉक्टर सुजय विखे यांनी जे वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रातले भिकारी इथं गोळा झाले आणि देशभरातून लोक इथे येऊन फुकट जेवून जातात, हे जे वक्तव्य होतं त्याच्याशी देखील या निर्णयाला जोडलं जात आहे। नक्की, धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।